कोविडचा काळ आपल्यापैकी बहुतेक जण कधीच विसरणार नाहीत. काही लोकांनी नोकऱ्या गमावल्या, बऱ्याच जणांचे बिझनेस प्रभावित झाले होते कोविडमुळे, आणि बरीच जणं आपल्या भविष्याबद्दल एक अनसर्टनिटी घेऊन जगत होते. अशात माझी स्थिती काही वेगळी नव्हती. माझ्यासाठीही तो काळ सोपा नव्हता. वर्षानुवर्ष उभा असलेला माझा बिझनेससुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता. त्यामुळे विचार करण्याची गोष्ट होती की आता काय करायचं. आणि आयुष्यात पहिल्यांदाच मी स्वतःला विचारायला लागलो, बिझनेसचा इफेक्ट झालाच आहे, पण टू सर्वाईव्ह व्हॉट शुड आय डू, व्हॉट्स नेक्स्ट. मग मी काही ऑप्शन्स चेक करत होतो की कन्सल्टिंग असाइनमेंट्स घ्याव्या क्या, आणि किंवा एखादा कंपनीमध्ये सिनियर लिडरशिप रोल असेल तर तो स्वीकारावा, की माझा बिझनेसचं डिरेक्शनच बदलावी. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात एक दिवशी माझ्या एका मित्राने फोन केला आणि म्हणाला की नैनेश, ॲक्च्युली त्याच्याशी मी आधी बोलणं झालं होतं या विषयाबद्दल, आणि तो म्हणाला की बघूया, ट्राय करूया. आणि त्याने मग मला सांगितलं की अरे अशी अशी एक कंपनी आहे आणि दे आर लुकिंग आउट फॉर समवन हू कॅन हेड देअर बिझनेस डेव्हलपमेंट डिव्हिजन, आणि आय थिंक यू आर परफेक्ट फॉर दॅट अँड यू शुड ट्राय. सो आय सेड ओके, लेट्स डू इट. त्यानंतर त्यांचं बोलणं झालं. त्यांनी मला माझा रेझ्युमी मागवला. तो एवढ्या वर्षानंतर मी फर्स्ट ऑफ ऑल माझा रेझ्युमी बनवला, तो पाठवला. त्यांना तो ठीक वाटला आणि देन दे कॉल मी फॉर द इंटरव्ह्यू. आता 22 वर्षानंतर मी इंटरव्ह्यूला चाललो होतो कुठेतरी. आय डोंट नो आता ते इंटरव्ह्यूचे नॉर्म्स कसे चेंज झालेत. कारण आमच्या वेळेस इंटरव्ह्यू म्हणजे काय, ज्या कंपनीमध्ये तुम्ही जाणार आहात इंटरव्ह्यू द्यायला, तिकडचाच बॉस युजली तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा, तोच सगळं फायनल करायचा, तुम्हाला विचारायचं सगळं, आणि यू आर डन, यू आर हायर्ड. पण आता परिस्थिती बदलली आहे हे मला माहीतच नव्हतं. जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो आणि आय वेंट टू द कॅबिन, बघतो तर तिकडे 4 जणं बसली आहेत. त्यांचा फायनान्सवाला बसला आहे, त्यांचा HR वाला बसला आहे, त्यांचा प्रोडक्शनवाला बसला आहे, आणि ऑन टॉप ऑफ इट बॉस बसला आहे. बिकॉज इट्स अ बिझनेस डेव्हलपमेंट पोझिशन होती ती. प्रत्येकाने आपापलं विचारलं, माझं टर्नओव्हर काय करत होतो मी, किंवा मार्केट कुठलं होतं, व्हॉट वॉज माय वर्क प्रोफाईल, हाऊ वॉज आय हँडलिंग द थिंग्स अँड एव्हरीथिंग दे आस्क्ड. नंतर मग HR ची वाढी आली. तेव्हा HRनी मला सगळं विचारलं, तिचं जे पण तिचे प्रश्न होते HR रिलेटेड. अँड देन शी सेड एव्हरीथिंग सीम्स गुड मिस्टर भायदे, बट I would like to know more about you. And I was like, what's more? आता तर सगळं सांगितलं आहे मी. Everything is being told. Yeah, that is fine, Mr. Bhaide. Everything is fine. But still, I want something more about you. I was like, what she's talking? म्हणजे तिला नक्की काय माझ्याबद्दल माहिती करून घ्यायचं आहे. सो मी माझ्या हॉबीज सांगितलं, अचिव्हमेंट सांगितलं, फॅमिली बॅकग्राऊंड सांगितलं, अँड आय वॉज डन. इंटरव्ह्यू तिकडे संपला. आय केम आउट ऑफ द कॅबिन अँड आय वॉज लाईक स्टील थिंकिंग की वॉट दॅट HR मीन अबाउट इट. आणि देन आय रिअलाइज की मे बी शी इज ट्राईंग टू फाइंड आउट बिहाइंड होल दिस प्रोसेस हू एम आय एक्झॅक्टली. आणि मलाही प्रश्न पडला की कोण आहे मी. म्हणजे ठीक आहे, ह्या सगळ्या माझ्या पर्सनल अचिव्हमेंट्स झाल्या, म्हणजे सॉरी नॉट पर्सनल, माझ्या प्रोफेशनल अचिव्हमेंट्स झाल्या, पण ऑन अ पर्सनल लेवल व्हॉट इज दॅट आय हॅव अचिव्ड इन माय लाईफ, व्हॉट इज दॅट होल्ड्स मी. म्हणजे माझं बिझनेस, माझं डेझिग्नेशन, माझं व्हिजिटिंग कार्ड, हे सगळं जर तुम्ही काढून घेतलं तर उरतं कोण.
कदाचित त्या इंटरव्ह्यूमधून मला नोकरी मिळाली किंवा नाही, ह्यापेक्षा महत्त्वाची एक गोष्ट मला मिळाली, ती म्हणजे एक प्रश्न ज्याने मला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवलं. आणि मला स्वतःला हा प्रश्न वारंवार विचारायला लावला की मी कोण.